नमस्कार मित्रांनो. बालाजी ऑनलाईन चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला सांगणार आहे पोलीस व्हेरिफिकेशन कसं करायचं. पोलीस व्हेरिफिकेशन म्हणजे चरित्र प्रमाणपत्र. चरित्र प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला काय काय कागदपत्र लागणार आहे. चरित्र प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला तुमचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड लागणार आहे. त्यानंतर तुमची शाळेचे टी-सी लागणार आहे. त्यानंतर तुमचे जे इलेक्ट्रिक बिल आहे ते लागणार आहे आणि तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे तुम्हाला लागणार आहे. मित्रांनो, पोलीस व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन कशी काढायचे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन PCS महा ऑनलाईन गव्हर्नमेंट इन असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. रजिस्ट्रेशन या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे लास्ट नेम आहे, तुमचं जे फर्स्ट नेम आहे, तुमचं जे मिडल नेम आहे, त्यानंतर तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे आधार कार्डप्रमाणे तशी तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं SP ऑफिस असेल, ते CP ऑफिस असेल, ते जिल्ह्यानुसार तुम्हाला इथं निवडून घ्यायचे आहे. तुम्ही सिटीमध्ये तुमचं गाव पोलीस स्टेशन येते, SP ऑफिस, या रुरलमध्ये ते जे काही असेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं जे जेंडर आहे, मेल फिमेल, ते इथं निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे, तो पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुम्हाला एक क्वेश्चन दिला आहे, व्हॉट इज फर्स्ट नंबर. त्यानंतर इथं तुम्हाला याच्यामधला जो पहिला अंक आहे तो तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला इथे एंटर करून घ्यायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे जे अकाउंट आहे ते रजिस्ट्रेशन झालेले तुम्हाला दिसून जाणार. त्यानंतर तुम्हाला पुन्हा मेन मेन्यूवर यायचं आहे. तिथे तुम्हाला तुमचे जे खाते आहे ते लॉग इन करून घ्यायचे आहे, मोबाईल नंबर टाकून, पासवर्ड टाकून आणि कॅप्चा टाकून. त्यानंतर तुमचा जो लॉग इन डॅशबोर्ड आहे ते इथे ओपन होऊन जाणार आहे. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे सर्व्हिस. त्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कॅरेक्टर सर्टिफिकेट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे इथे नाव आहे आधार कार्डप्रमाणे इथे तुम्हाला टाकून द्यायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला ID नेम मागितले आहे. तिथे तुम्हाला जे तुमच्याजवळ आधार नंबर असेल, पॅन नंबर असेल, वोटर ID नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा प्रेझेंट रेसिडेंट ॲड्रेस मागितला आहे. तो ॲड्रेस तुम्हाला इथे आधार कार्डप्रमाणे जसा तसा टाकून द्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचे डिस्ट्रिक्ट निवडायचे आहे, तुमच्याला सब डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही रेसिडेन्स जो आहे, तुम्ही किती वर्षापासून इथे राहत आहे त्याप्रमाणे तुम्हाला ते वर्ष इथं निवडायचं आहे. त्यानंतर इथे मागील निवास तपशील जसा तसा त्यावर म्हणजे येसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जो प्रेझेंट ॲड्रेस आहे तो सेम ॲज करायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला डिजिग्नेशन विचारले आहे, ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहे तिथं ते डिजिग्नेशन राहणार आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर त्या जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे नाव टाकायचे आहे. त्यानंतर त्या कंपनीचा संपूर्ण पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे. ज्या राज्यामध्ये जे कंपनी आहे त्या राज्य तुम्हाला इथं निवडायचा आहे, तो जिल्हा इथं निवडायचा आहे, तो तालुका तुम्हाला इथं निवडायचा आहे. त्यानंतर तो तुम्हाला गाव, ज्या गावामध्ये ते कंपनी आहे ते गाव इथं निवडायचं आहे आणि जो एरिया पिनकोड आहे त्या कंपनीचा तो पिनकोड तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पर्टिक्युलर्स ऑफ प्लेस विचारला आहे, म्हणजे तुम्ही 10 वर्षापासून ज्या एरियात राहत आहे तिथला तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे, कधीपासून राहता आणि कधीपर्यंत राहत आहे असा तुम्हाला इथे ॲड्रेस टाकायचा आहे आणि तो एरिया पिनकोड टाकायचा आहे तिथला. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करून नेक्स्ट पेज या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली 3 प्रश्न विचारले आहे. याच्यामध्ये तुम्हाला नो 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 या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, येस करायचं नाही आहे. त्यानंतर खाली तुम्हाला नेम ॲड्रेस ऑफ 2 पर्सन इन युअर लोकॅलिटी, म्हणजे तुमच्या एरियातील जे तुम्हाला ओळखणाऱ्या 2 व्यक्ती आहे त्या व्यक्तीचे नाव, त्यांचा पत्ता आणि त्यांचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर
तुम्हाला नेक्स्ट पेजवर तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे तो इथे निवडायचा आहे. तुमचं जे लोकल पोलीस स्टेशन आहे ते तुमच्या गावामधलं ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे आणि तुमचाला प्लेस म्हणजे तुमचा जो गावाचा पत्ता आहे खाली इथं टाकायचा आहे आणि सेव्ह ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. सेव्ह ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे ते सक्सेसफुल होऊन जाणार आहे. त्यानंतर पुढल्या पेजवर तुम्हाला तुमचे जे फोटो आहे, तुमचा जो सिग्नेचर आहे ते इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. फोटो जो आहे तुमचा तो 160 ते 200 या साईजमध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे आणि तुमचं जे सिग्नेचर आहे ते 256 64 या साईजमध्ये तुम्हाला क्रॉप करून अपलोड करायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला खाली आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन याच्यावर एका याच्यावर डॉक्युमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली पण तसंच आहे, राशन कार्ड किंवा इलेक्ट्रिक बिल यापैकी एका ऑप्शनवर तुम्हाला टिक करायचं आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल ते. त्यानंतर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट्स या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे निवडलेले कागदपत्र आहे ते तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं. सेव्ह या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याला जे डॉक्युमेंट्स आहे ते अपलोड होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एक पेज दिसणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन दिसत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. कंटिन्यू ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे एकदा तुम्ही व्यवस्थित तुम्हाला चेक करायचा आहे. जर काही चूक असली तर तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पेज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक ऑप्शन दिसत आहे प्रोसेड टू पे. प्रोसेड टू पे ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसेड टू पे ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याजवळ पेमेंट करण्याचे 2 पर्याय दिलेले आहे, एक कॉमन सर्व्हिस सेंटर, दुसरं पे ऑनलाईन. तर तुम्हाला जे सविस्तर पडते ते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर प्रोसेड टू पेमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रोसेड टू पेमेंट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे पेमेंटचे जे ऑप्शन आहे ते इथे ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, IMPS जे तुम्हाला सोपं पडणार आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहे, त्यामध्ये पे गव्हर्नमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पे गव्हर्नमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर प्रोसेड फॉर पेमेंट यावर तुम्हाला टिक करायचं आहे. यावर टिक केल्यानंतर तुम्हाला खाली पुन्हा इथे पेमेंट करण्याचे काही ऑप्शन विचारलेले आहे. तुम्ही UPI QR न करत असाल तर UPI QR न तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमच्या फोनपेवर जाऊन तुम्ही ह्या QR कोडवर तुमचे पेमेंट पूर्ण करू शकता. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रोसेस टू पेमेंट सक्सेसफुल हा तुम्हाला मेसेज दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्या पेमेंटची रिसिप्ट काढून तुम्हाला तुमचे आधार कार्ड, तुमचा जे शाळेचे TC आहे, तुमचे जे इलेक्ट्रिक बिल आहे त्याला अटॅच करून तुमच्या जे एरिया पोलीस स्टेशन आहे त्यांच्याजवळ तुम्हाला देऊन द्यायचे आहे. त्यानंतर ते तुमचे जे CP ऑफिस असेल, SP ऑफिस असेल ते त्यांच्याकडे पाठवणार आहे. त्यानंतर तुम्हाला 2 या 3 दिवस वाट बघावं लागणार आहे. 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला SP या CP ऑफिसमध्ये जाऊन तुमचे आधार कार्ड घेऊन जायचे आहे आणि तुमच्याले जे पोलीस व्हेरिफिकेशन आहे तयार झालेले ते कलेक्ट करून घ्यायचे आहे.